इथं मालकीन व्हायच्या जागी नोकर होऊन बसलो. चुप बसायचं एकदम. सगळं तोंड आहे का चारखंड आहे फणसाचं. बडबड 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 बडबड. चुप. एक अक्षर जरी काढलंस ना दात घालीन घशात. जो तो येतोय तो मलाच शहाणपणा शिकवतोय. खरं तर ना माज आलाय सगळ्यांना. माज आलाय सगळ्यांना. उडायचंय ना तुम्हाला हवेत. उडा उडा. नाही तुमचे पंख छाटले ना नावाचा विद्याधर नाहीये मी. एवढं काय झालंय नेमकं तुम्हाला चिडायला? हे बघा बाहेरच्यांचा राग आमच्यावर काढायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. अहो नेमकं झालंय काय सांगा की. नक्की काय ठरलंय तुमचं? नाही म्हणजे तुम्हालाच ठाऊक असेल ना. आता तुम्ही प्लॅन केलाय म्हणजे. आज अचानक बलराम भाऊजी आणि मामा आले काय भीमाईच्या खोलीत गेले आणि ते येड्याला काय संगतीने घेऊन फिरतायत ते. तुम्हाला माहित असेल तुम्ही बॉस आहात शेवटी म्हणून विचारतोय. सांगा ना नेमकं काय ठरवलंय? अगं तू सांग. एवढं ठरलं असेल ना तुमचं. ग्रुप आहे ना तुमचा. आणि मी कुठे बॉस? तू बॉस. बलराम बॉस. आपला मामा बॉस. मी कुठला बॉस? मी हुजरा आहे ना तुमचा. हुजरा आहे मी. काय सांग 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 काय करू? धुणे धुवू तुझी? सॉरी तुला पुस्तक आवरायला लागली. तू सांग ना. हुजरा आहे हुजरा. हा सांग. हे काय बोललं झालं का? काय बोलताय तुम्ही? शोभताय का तुम्हाला? शोभता का तुम्हाला म्हणे? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की एक तारीख आली अर्जुन कोठेकर समोर हात पसरून भीक मागायची वेळ आली. काय नशीब आहे आपलं. म्हणजे ज्या भिकारड्यानं इतरांपुढे भीक मागायला हात पसरले पाहिजेत चला त्याच्या समोर आपण इतकी वर्ष हात पसरत होतो. होतो म्हणजे काही नाही. कळेल. वेळ आली ना की सगळं कळेल. साहू काय तर लई मोठा मॅटर आहे. काय मॅटर आहे आता? आता ज्या प्रदीपच्या मागे आपण हात धुवून लागलो होतो आज सापडेल उद्या सापडेल करत त्या प्रदीपला बलराम संघ घेऊन फिरालाय. काय? अगं होय तर 5 मिनिटं झाली माझ्यासमोर गेल्या दोघं. म्हटलं आधीच जाऊन तुझ्या कानावर घालूया. प्रदीप दादा त्या बलराम सोबत कसं शक्य आहे मामा? होय ग मी त्याला अडवला बी. त्याला विचारलं त्याला कुठे घेऊन निघालायस म्हणून. काय म्हणलं मग? काय म्हणतोय काय दांडगावा करायला लागले. दगड बिगड उचलून फेकून मार लागले. तुझ्याकडे तो बलराम आणि इकडे तो विश्वंभर आलता. नेहमी सारखा अर्जुनने आज पण त्याचा अपमान केला. आज तो काहीच बोलला नाही मामा. निर्लज्जासारखा हसत हसत तोंड वर करून बाहेर गेला. तुला सांगते काहीतरी गेम आहे. त्या प्रदीप दादांना हाताशी धरून हे दोघं काहीतरी कांड करतायत बघ. मी काय म्हणतो साऊ काय चालते सगळं सरळ अर्जुनरावने सांगून टाक. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही सांगू शकत. मी सांगायला गेले तर मला टांगायला जाईल तो. ऐकूनच नाही घ्यायचं माझं. विश्वंभरचं ऐकेल त्या पण माझं नाही ऐकणार. साऊ पण काहीतरी करायला पाहिजे आपण. काय चाललंय ग तुझं?
अहो उद्या 1 तारीख नाही का? पगाराचा दिवस. तुझी मजा आहे. 2 हिस्से मिळणार आहेत. 2 हिस्से? अगं बलराम भाऊजींचा आणि तुझा. बरोबर बोलताय तुम्ही. तर अर्जुन भाऊजी देतील का? का नाही देणार? बलराम भाऊजी असताना जर त्यांचा हिस्सा घेतात तर ते नसताना त्यांचा हिस्सा कायद्यानं बायको म्हणून तुला मिळायला पाहिजे. हा सांग ठणकावून कसा नाही मिळतो ते बघ. किती भारी बोलता हो तुम्ही जाऊबाई. म्हणजे तुम्ही बोलला ना असं लगेच पटतं. तुम्ही बोलाल का अर्जुन भाऊजीशी? ए बाई, तुझं हे लचंड आमच्या मागे लावू नको. आम्ही का बोलू? आम्ही काय बोलायला जायचो समजायचं बोल लाच काढायचं आमची. तुला पैसे हवेत ना तू मागायचे. बाकी आम्ही काही बोललो ना तू काय ऐकलं नाही. बस. हो पण बरोबर आहे. तुम्ही कशाला मागता? कशाला बोलाल? तुम्हाला तर तुमचे 2 हिस्से बरोबर मिळणार आहे ना. लय हुशार आहे. वहिनी चहा नकोय मला. का? अहो घ्या की. माझ्यावरचा राग तर चहावर नका काढू. घ्या, गरमागरम आहे. शाली वहिनी, आता बलराम भाऊजी पण घरी नाहीत. खरं तर त्यांच्या वाटणीचा हिस्सा तुम्हालाच मिळायला हवा असं मला वाटतं. ये, तू आमचं बोलणं ऐकलं का? हा, ऐकलं नाही. अहो ऐकून आले आत्ता. कुणाला? कुणाला म्हणजे अर्जुनला. म्हणलं त्याला मी, बलराम भाऊजी नसले म्हणून काय झालं, शाली बहिणींना डबल हिस्सा मिळाला पाहिजे. मग काय म्हणले ते? तो म्हणला बलरामचं तर सोडच, आणि या वेळेला शाली बहिणींना पण त्यांचा हिस्सा मिळायचा नाही. काय? पण का? मी काय केलंय? अहो म्हणजे चिडलाय तो. आता बलराम भाऊजी कुणाला न सांगता एका अनोळखी माणसाला घरी घेऊन येतात. हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही अर्जुनला नाही सांगितलं. चिडणारच ना. अर्जुन येतो कसं खपवून घे. नाही पण खरंच मला काय माहित नव्हतं. असं कसं शाली बहिणी? अहो तुमचा नवरा तुम्हाला न सांगता एका परक्या माणसाला घरी घेऊन येतो आणि तुम्हाला माहित नाही. अगं खरंच शपथ. कोणाची शपथ घेऊ? भैरव देवाची शपथ घेऊन सांगते, हे त्या अनोळखी माणसाला घेऊन कशाला घरी आले होते, काय काम होतं, खरंच खरंच मला नाही माहित ग. शपथ. तेच 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 सांगत होते मी अर्जुनला की शाली वहिनींना यातलं काही माहिती नाहीये. त्या बलराम भाऊजींना फोन करतील आणि विचारतील काय सगळा प्रकार घडला ते. घ्या, लावता फोन. पगार हवाय ना? अर्जुनला सांगावं लागेल. स्पीकरवर टाका. मी हे सांगू नका. उचलत नाहीये. असं आहे का? अवघड आहे मग हिश्श्याचं. पण मला फसवत होती. सोडणार नाही हिला. कृष्णाताई, तुम्हाला भेटायला तुमचा मुलगा आलाय. अर्जुन आला?